वालूर येथे शेत आखाड्यावर दरोडा, रोख रकमेसह दागिन्याची चोरी, चोरट्यांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू. सेलू तालुक्यातील वालूर येथे वालूर बोरी रस्त्यावर एका शेतात आखाड्यावर अज्ञात 2-3 चोरट्यांनी गुरुवारी 23 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 12:30 ला टाकलेल्या दरोड्यात महिलाच्या अंगावरील दागिन्यासह रोख रक्कम असा 30,500 रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे. घटनास्थळी आखाड्यावरील संतोष आसाराम सोनोने वय 24 वर्षे यांचे चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत जागीच निधन झाले. आखाड्यावरील वत्सलाबाई सोनोने आणि आखाड्यासमोर असलेले श्रीकृष्ण मंदिरातील दत्तात्रय भाकरे वय 75 वर्ष, सरुबाई भोकरे वय 70 वर्ष या वृद्धास लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्यावर परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती सोशल मीडियावरून सर्वत्र पसरत आहे. सेलूसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, सेलूचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे, जिंतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलीस निरीक्षक दीपक बोरशे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार सह मानवत पाथरी जिंतूरचे पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. दिवाळीच्या पाडव्याच्या मध्यरात्री गुरुवारी 23 ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेत एका निष्पाप तरुणाचा खून दरोड्यांनी का केला असा प्रश्न घटनास्थळी अनेकांच्या तोंडातून ऐकावयास आला आहे. वालूर गावाच्या बाहेर साधारणतः 2-3 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. या परिसरात सध्या चोरीची घटना कधीच घडली नसल्याने गावाच्या चारही मार्गावर शेत आखाडे आहेत. अशा वेळी थेट किरकोळ रकमेसाठी आरोपितांनी जीव घेण्याचे खरे कारण शोधण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.